आपण भूगोलाचे लेक्चर घेतले ते ऍप मध्ये झाले. देऊ आपण ते परत एकदा. आपल्याला आजच्या लेक्चर साठी आपल्याला इतिहास चालू करायचा. जीएस चा आपण इतिहास आणि जीएस चा सेकंड सब्जेक्ट भूगोल आपण सोबत चालू करायचं. ठीक आहे. मग थोडा इतिहास आणि भूगोल संपला, दोन्ही संपले, तर मग आपण बाकीचे दुसरे पॉलिटी घेऊ, सायन्स घेऊ, इकॉनॉमिक्स घेऊ आणि मग शेवटी शेवटी पोलीस प्रशासनाचं माहिती सांगेल. एवढं झालं बऱ्यापैकी. आपलं त्याच्यामध्ये कव्हर होऊन जातं. आणि पेपर आले का मग करंट अफेअरचा अभ्यास करायचा. तसं आपण महिन्याचं थोडं थोडं पाहूया. कोणाची बदली झाली, कोणाची नियुक्ती झाली, नाही का? कधी कधी काय असं होतं मोठ्या मोठ्या चर्चेतल्या गोष्टी. हे कव्हर करू. आता सध्यासाठी आपण इतिहास आणि भूगोल अल्टरनेटली असं करूया. थोडा इतिहास घेऊ, काही दिवस भूगोल घेऊ, मग इतिहास घेऊ, भूगोल घेऊ, दोन्ही सोबत करावे लागेल. इतिहासाचा आपल्याला टॉपिक चालू होत आहे. तर इतिहास 3 टप्प्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा. एक तर प्राचीन मध्ये, दुसरं मध्ययुगीन मध्ये आणि तिसरं आधुनिक मध्ये. बरोबर आहे. आपल्याला थोडं मागचे सिद्धांत बघायचे. सिद्धांत बघितले की आपण डायरेक्ट आधुनिक वरती यायचं. हे जर अभ्यास करायला सोपं आहे आणि जास्त मार्क देणार आहे. हे झालं की मग महाराजांचा इतिहास पाहायचे. मग अगोदरचा इतिहास पाहू आपला, बाकीचा काय वगैरे झालं ते, नाही का? कोण कसं आलं, मग पहिली लढाई कशी झाली, सुलतान, हे सगळे आपल्याला पाहिजे. बरोबर. सध्यासाठी आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास पाहायचा चालू करायचे. पण हे चालू करायच्या अगोदर 2-4 सिद्धांत आहेत. ते सिद्धांत आपल्याला पाहिले की मग डायरेक्टली आधुनिक वरती जाऊ. आणि हे आपल्याला जास्त मार्क देणार आहे. आणि सोपं पण आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे, मजेशीर आहे. इथं महाराजांच्या पर्यंत चांगलं आहे. पेशव्यांचं आलं की मग ते थोडं बोरिंग होतं. ते भरपूर नावं आहेत. मग त्यांचं ते मार्क पण येत नाही पेपरला. आणि महत्वाचं पण नाही एवढं, नाही का? पण आपण करणार आहे, सगळं करणार आहे. हे थोडंफार येतं. हे नावं लक्षात ठेवायला अवघड आहे हिथं उघड ह्याच्यामध्ये. कारण हे आपण कधी केलेलं नसतं, हे तरी केलेलं असतं. म्हणजे पहिला गव्हर्नर, पहिला व्हाईसरॉय, मग कोणी काय काय केलं, नाही का? मग टिळक कालीन समर म्हणजे तो त्या काळात काय झालं, मग गांधीजींच्या काळात काय झालं, नाही का? सगळं काँग्रेसची स्थापना कधी झाली, या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला पाहिजे. 1857चा उठाव, क्रांतिकारी उठाव, कोणी कोणाला मारलं, नाही का? हे मजा येते इथे. आणि ह्याला जवळपास आपल्याला एक 15 लेक्चर, याला 5 लेक्चर आणि याला 2-3 लेक्चर, असे एवढे लेक्चर जावं. तेवढं जातातच, कारण ते तेवढं कव्हर व्हायला पूर्ण आहे ना. आपलं वन लाईनर पाठ करायला दिले, शिकवलं वेगळं असतं. वन लाईनर दिले 5-1 हजार पाठ करायला, रोजचे पाठ घेतले, ते जीएस वेगळं असतं आणि शिकवण्यात जीएस वेगळं असतं. बरोबर. काय झालं, इतिहासाचा अभ्यास आपल्याला जर करायचा आहे, तर सुरुवात कुठून करावी लागेल? तर सर्वात अगोदर त्या जगाची निर्मिती कशी झाली इथनं इतिहास चालू होतो. इतिहास कुठं चालू होतो? की जगाची निर्मिती कधी झाली. मग एक व्यक्ती असा होता की ज्याने एक सिद्धांत मांडला. तो सिद्धांत बिग बँग थिअरी म्हणून ओळखला जातो. की ह्या माणसाने सांगितलं की जगाची निर्मिती कशी झाली. त्याचं नाव आहे जॉर्जस लिमत्रे. आता ते थोडं अवघड आहे. आपण पहिल्यांदाच ऐकलं, आपण पहिलंच नाव आहे. होऊन जाईल, लक्षात होऊन जाईल. ठीक आहे. बिग बँग थिअरी कोणी मांडली असं जर प्रश्न आला तर जॉर्जस लिमत्रे. हे झालं वन लाईनर मध्ये. पण झालं काय ते आता आपल्याला पाहिजे. किंवा बिग बँग थिअरी होती काय. बरोबर आहे. बरेच सारे लोक आहेत, त्यांचं त्यांचं वैयक्तिक, नाही का, निष्कर्ष आहे की जग असा निर्माण झाला असेल, जग तसा निर्माण झाला असेल. प्रत्येकाचं वेगळं आपलं आपलं मत आहे. तसं ह्या माणसाचं असं मत आहे की पहिल्याच्या काळामध्ये पृथ्वी हा आगीचा गोळा होता. तो आगीचा गोळा थंड झाला आणि थंड होऊन पृथ्वीची निर्मिती झाली. पण त्याच्यामध्ये भरपूर सारे केमिकल फ्युजन झाले, हा म्हणून असं याचं म्हणणं आहे. जॉर्जस लिमत्रेचं थोडस आहे, इंटरेस्टिंग आहे. ह्याच्या डीप मध्ये स्टडी आपल्याला करायची गरज नाही का? आपल्याला काही गरज थोडी, आपल्याला थोडी सायन्सचा अभ्यास करायचा, आपल्याला इतिहास अभ्यास करायचा. हा काय म्हणतो, पृथ्वी आगीचा गोळा होती, तर थंड होत गेली होत गेली. मग आपले प्रत्येक गोष्ट हा केमिकलने बनलेली असं म्हणतो. ऑब्विसली नाही, आपलं शरीर पण केमिकलने बनलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये केमिस्ट्री असते.
आपल्या आपल्या हवा, आपले हे प्लास्टिक सगळं आपल्याला जे बघायला मिळतं, हे सगळं केमिकल आहे. आणि त्याच्यापासून आपली पूर्ण पृथ्वी बनलेली आहे, असं जॉर्जस लिमत्रे म्हणतो. बरोबर आहे? हां. मग केमिकल फ्युजन होता होता हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल आला आणि पाणी झालं. ऑब्व्हियसली तसंच आहे. हे सगळं सुरुवात ह्यांनी केली. ह्यांनी सुरुवात केली म्हणून बाकीच्यांनी शोध लावायला चालू केलं. असे म्हणून याचा अभ्यास महत्वाचा आहे. हो, फक्त आपल्याला काही जास्त अभ्यास नाही करायचा. आपल्याला काय म्हणणं आहे? बिग बँग थिअरी कोणी मांडली? ज्यांनी जगाची निर्मिती कशी झाली हे सांगतो. बरोबर आहे? हा म्हणतो जवळपास 40 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली असेल. असं ह्याचं म्हणणं आहे जवळपास. 40 अब्ज वर्षापूर्वी पूर्ण म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि 20 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वी झाली. ती थोडी थंड थंड होता होता झाली. मग असं जगामध्ये असंख्य गोळे आहेत का जे नाही का या ब्रह्मांडामध्ये फिरतात. मग असे कितीतरी गोळे असतील का तिथं आपल्यासारखेच कोणतरी बसले असेल, तिथं मग पोलीस भरती करत असतात. नाही का? असं असू शकतं. आपल्याला काय माहितीये? अशा सगळ्या गोष्टी आपल्याला टप्प्या-टप्प्यामध्ये अभ्यास करायचा. ठीक आहे? म्हणजे आपलं फक्त पहिलं टॉपिक आहे, तो आहे बिग बँग थिअरी आणि हा बिग बँग थिअरी कोणी मांडली? फक्त एवढं नाव लक्षात ठेवायचं. बरोबर आहे? काहीतरी थोडंसं ट्रिक बनवायची आपली आपली नाव लक्षात ठेवायला. असतात काही-काही नाही का एकदम पटकन. तर त्या काही गोष्टी थोड्याशा 2-4 पाठ करायच्या असतात, 2-4 ट्रिकने बनवायच्या असतात. असं. एवढंच होतं याच्यामध्ये किंवा पहिला सिद्धांत जॉर्जस लिमात्रेने मांडला आणि त्यांनी सांगितलं, की पृथ्वी कशी निर्माण झाली. आता ह्याच्या पाठोपाठ मग बरेच सारे लोकं शोध घ्यायला चालू केले. याचा खूप सारे शास्त्रज्ञ असतील, म्हणजे त्यांची नावं पण आता आपल्याला सध्या माहिती नाही आणि आपल्याला गरजेची नाहीयेत. पण दुसरा एक माणूस आहे, त्या माणसाचं नाव आपल्याला महत्वाचं आहे. त्याचं नाव आहे अल्फ्रेड वेगनार. हा खूप वेळा आलेला प्रश्न आहे आणि हा फेमस आहे माणूस. ह्याने काय केलं? त्याने भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला. भूखंड वहनाचा सिद्धांत. मग भूखंड वहन म्हणजे काय असेल? तर हा काय म्हणतो, की जसं जॉर्जस लिमत्रे काय म्हणतो, की पृथ्वी आगीचा गोळा होती, ती थंड झाली आणि पृथ्वीची निर्मिती झाली. तसं अल्फ्रेड वेगनर म्हणतो, की ही पृथ्वी आहे ना पृथ्वी, या पृथ्वीवरती पाणी एका बाजूला होतं आणि पृथ्वी एक म्हणजे माती एका बाजूला होती. याच्यावरती सजीव सृष्टी असेल, असं हा म्हणतो. म्हणजे ह्या जगामध्ये सगळे खंड एकत्र होते. असं याचं म्हणणं आहे अल्फ्रेड वेगनरचं. असं ते होईलच का? असं का त्यांनी भरपूर सिद्धांत मांडले. ते खरं खोटं ते आता त्यांना माहिती असेल. बरोबर आहे? हां. म्हणजे त्या ठिकाणाला त्यांनी नाव दिलं होतं पॅन्जिया. हा पण आलेला प्रश्न. मग आता बिग बँग थिअरी जॉर्जस लिमात्रेनी मांडला. तो महत्वाचा प्रश्न आहे. भरपूर वेळा आलाय. आणि दुसरा आहे भूखंड वहनाचा सिद्धांत. तो अल्फ्रेड वेगनरने मांडला. बरोबर आहे? हां. मग हा काय म्हणतो या पॅन्जियाचे तुकडे पडले. किती तुकडे पडले असतील? 7 तुकडे पडले होते. पहिले बोलतो सगळे एकत्र होते. अमेरिका एकत्र होता, युरोप एकत्र होता, अंटार्क्टिका सगळे सगळे एकत्र होते. पण ह्या पॅन्जियाचे 7 तुकडे पडले, एकमेकांपासून वेगळे झाले आणि ते एकमेकांपाशी धडकले. मग त्याच्यात हिमालयाची निर्मिती झाली, नद्यांची निर्मिती झाली, कितीतरी नाही का सरोवरं बनली. हे सगळं ह्याच्यामुळं झालं. हे तुकडं पडल्यामुळं. आणि हे तुकडे पडून काय झाले? 7 तुकडे झाले. आता ते 7 खंड म्हणून ओळखले जातात. असं ह्याचं म्हणणं आहे. कोणाचं? अल्फ्रेड वेगनरचं. असं त्यांनी भरपूर सिद्धांत मांडले. त्यांनी भरपूर सांगितलं. तो म्हणतो, की 2 प्रकार आपल्या भारत देशामध्ये 2 प्रकारचे लोकं पाहायला मिळतात. आपल्याच देशातच. ते साउथ इंडियन लोकं थोडेसे सावळे असतात. थोडे आपल्यापेक्षा जास्त काळे असतात. आणि आपण लोकं वेगळे आहेत. मग त्याचं असं म्हणणं आहे, की ते खालचा भाग जो होता, तो आफ्रिका खंडाला चिटकून होता. म्हणून त्यांच्यामध्ये सावळापण दिसतं. आणि आपले वरचे जे थोड्याफार प्रमाणात का होईना थोडेसे तरी गोरे आहेत. इतर नाही आपण एवढे तर नाही गोरे, पण थोड्याफार प्रमाणात त्यांच्यापेक्षा तर आहोत. असं. ह्याचं असं म्हणणं आहे. ते कशामुळे झालं, की तिकडची जी भूमी असेल ती आफ्रिका खंडाला चिटकून ती अशी विभागली आणि असे तुकडे झाले. ते येऊन धडकलं आणि आपल्या देशाची निर्मिती झाली. मग खंड चिटकले वगैरे असं आहे. फक्त आपल्याला वन लाइनर मध्ये पाठ करायचे, पण थोडीशी माहिती लक्षात ठेवायची. असं काहीतरी होतं. खंड 1 म्हणजे काय? की 7 तुकडे झाले. पण हा काय म्हणतो अल्फ्रेड वेगनर, की
पहिल्यांदा सगळी सजीव सृष्टी आहे ती सजीव सृष्टी पाण्यात निर्माण झाली. मग जगातला पहिला सजीव कुठला माहितीये कोणाला? कुठला सजीव आहे पहिला जगात पहिला निर्माण झालेला सजीव त्याला आपण मान्यता दिली त्याचं नाव आहे शेवाळ. शेवाळ जीव असतं, जीव असतं त्याचं. आता सगळे झाडात जीव आहे. जगदीशचंद्र बोसांनी सांगितले आपल्याला. शेवाळ हे पहिलं सजीव आहे जे पृथ्वीवरती निर्माण झालं आणि या शेवाळामधून असंख्य कीटक निर्माण झाले, जीवाणू निर्माण झाले, नाही का, विषाणू निर्माण झाले आणि असं होत 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 एकमेकांपासून वेगवेगळे सजीव निर्माण झाले असं याचं म्हणणं आहे. मग असे भरपूर सारे जीव निर्माण होत गेले. मग छोट्यांपासून मोठे झाले. मग असं होता 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 काही जणांना वाटलं की आपण पृथ्वीवरती जावं. मग या पाण्यामधून ते पृथ्वीवरती आले. पण पहिले निर्माण झाले पृथ्वीवरती पाण्यामध्ये. बरोबर? पाण्यामधून जे पृथ्वीवरती आले आणि मागच गेलेले त्यांना वाटलं की मस्त आहे इथं आपण पोलीस भरती करायला भेटलं आपण इथंच थांबलो. मग ते तिथंच थांबले. त्यांना आपण काय म्हणतो भूचर. जसे की आपण आहे. आपण आता पाण्यात नाही जाऊ शकत. निदान हे जाऊ शकतो नाही का ते मास्क वर काय लावतात ते. पण तसं नाही आपण जाऊ शकत. आपण पाण्यामध्ये जिवंत राहू शकत नाही. मग आपण पाण्यातूनच आलोय. खूप आपले पूर्वज जे असंख्य लाखो वर्षापूर्वीचे असतील ते ह्याच्यात होते. तिथनं बाहेर आले. त्यांचं माकड झालं. ते माकडांपासून आपण झालो. बरोबर? मग ते जमिनीवरच राहिले त्यांना भूचर म्हणतात. आणि काही लोक काय झाले की बाबा त्यांना वाटलं की पृथ्वी नको चांगली नाहीये. ते परत गेले, फिरले. पण त्यांना त्यांच्यामध्ये असं नाही का असं क्षमता आली का ते पृथ्वीवरती पण जगले आणि पाण्यामध्ये पण जगले. तर त्यांना आपण काय म्हणतो उभयचर म्हणतो. जसं की कासव, जसं की बेडूक असं. आणि जे पाण्यामधून बाहेरच नाही आले त्यांना आपण काय म्हणतो जलचर म्हणतो. असं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्यात करायचे. ह्याचं काही एवढं काही आपल्याला गणित नाही. तो काय म्हणतो अल्फ्रेड वेगनर भूखंड वनाचा सिद्धांत मांडला. जमिनीचे 7 तुकडे झाले, 7 खंड झालं असं फक्त म्हणतो. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी थोडंसं आपल्याला नॉर्मली माहिती नंतर कामा येणार आहे. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर तिसरा शास्त्रज्ञ आहेत ज्यांचा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे जे आपल्यासाठी महत्वाचे आणि त्यांच्यावरती सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आहे ते आहे चार्ल्स डार्विन. म्हणजे बघा पहिली बिग बँग थिअरी जॉर्जस लिमत्रे, दुसरं भूखंडवानाचा सिद्धांत अल्फ्रेड वेगनर, तिसरा चार्ल्स डार्विन. ते चार्ल्स डार्विनने उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला. उत्क्रांतवाद, क्रांती आणि उत्क्रांती फरक असते नाही का. ते आपल्याला ते भरपूर त्यांनी पेपर दिले त्यांना तर माहित असत क्रांती उत्क्रांती नेहमीच येतो प्रश्न. क्रांती म्हणजे काय अचानक बदल होतो आणि उत्क्रांतीमध्ये हळूहळू बदल होतो. तसे उत्क्रांतवाद त्यांनी सांगितला यांनी. आणि यांचं एक पुस्तक आहे ते पुस्तक आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. स्पीसीज त्या येईल ते अॅनिमल किंगडम वगैरे असतं ना थॅलोफायटा ब्रायोफायटा ते सगळं ते सायन्स मध्ये असतं. त्याच्यातलं ते स्पीसीज आहे ते जाते. ही ओरिजिन ऑफ स्पीसीज म्हणजे प्रत्येक सजीवाची एक ओरिजिन होता. ते ओरिजिन पासून ते निर्माण झाले. मग जसं बघा की काही ठिकाणी जिराफ होते जिराफ. ते जिराफ त्यांची मान उंच होती कारण काय होतं की तिथली झाडं उंच होती असं हा म्हणतात कोण चार्ल्स डार्विन. ही जिराफाची मान उंच होती पण झालं असं या जिराफाने स्थलांतर केलं आणि स्थलांतर करून तो अशा ठिकाणी आला की तिथं झाडी छोटी होती, छोट झाडं होती. मग तिथं त्याची काही मान एवढी उंच असण्याची काही गरज नाही. मग अशा कंडिशन मध्ये तिथं घोड्याचे निर्माण झालं. म्हणजे काय झालं की जिराफच आहे पण जिराफाला गरज काय पडली मान उंच असण्याची, झाडं उंच होती. स्थलांतर करून अशा ठिकाणी आले ते लोक की तिथं झाडं लहान होती, छोटी होती. मग त्यांची मान छोटी छोटी होत गेली आणि तेच ह्यांच्याच पासून नवीन जीव निर्माण झाले. घोडा झाला, घोड्यापासून आता खेचर आलं, खेचरापासून भरपूर नाही असे भरपूर जीव असतात. मग हे सगळे जीव एकसारखे असतात. जसे की मांजर कुळातले जीव, मग जसं बिबट्या, वाघ सगळे एकच जातीचे असतात. मग तसं ह्यांचं म्हणणं आहे
तो म्हणतो की सगळ्यांची जात एक असते, त्यांना एक जातीमध्ये गणलं जायचं. मग आपण कुठल्या जाती त्यांना आपण माकडांमध्ये आहे. बरोबर आहे? मग आपण कुठल्या माकडापासून जन्माला आलोय? माहितीये त्यांचं नाव? होमोसेपियन. होमोसेपियन. बस एवढंच. ह्यांच्यावरती सर्वात जास्त वेळा आलेला प्रश्न. आतापर्यंत तुम्हाला सर्वात जास्त वेळा आलेला सिद्धांत आहे चार्ल्स डार्विन यांचा. त्यांचा आहे उत्क्रांतवादाचा सिद्धांत. आणि ह्यांचं पुस्तक आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. आणि होमोसेपियन या माकडापासून आपण झालोय. आणि ह्यांनी एक सिद्धांत मांडला. ते म्हणतात की सक्षम तोच टिकेल. नाही का? सक्षम तोच टिकेल. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये क्षमता असते तो टिकतो. जसं की चिमणीमध्ये सध्या क्षमता नाहीये टिकून राहण्याची. चिमणी मरण पडते. नाही का आता रेसमध्ये आल्यानंतर. डायनासोरमध्ये क्षमता नव्हती. ते मरण पावले. ते टिकले नाही. पण आपल्यामध्ये क्षमता आहे बघा. आज एवढं तापमान आहे, तरी पण आपण जगतोय. अजूनही खूप सारं तापमान वाढल. माणसामध्ये तेवढी क्षमता आहे थोडंफार चेंज करायची. ज्या माणसाची क्षमता नाही तो मरून जाईल. असं असतं. म्हणून ज्याच्यामध्ये क्षमता आहे टिकून राहण्याची तो टिकतो. बाकी नाही होत. नाही का? जिसमें है दम वही बनेगा बाजीराव सिंघम. ते एक शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा. त्याला म्हणतात उत्क्रांतवादाचे सिद्धांत. असं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला हा टॉपिक, हा आणि हा हे चारही प्रश्न आलेले आहेत. वारंवार. म्हणजे मगाचं सांगितलेला बिग बँग थिअरी, त्याच्यानंतर आला आपल्याला भूखंडवानाचा सिद्धांत, त्याच्यानंतर उत्क्रांतवादाचा सिद्धांत, त्याच्यानंतर ह्याचं हे पण आलं प्रश्न, सक्षम तोच टिकेल, काय विचारलं त्यांनी. त्याचं पुस्तक आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाचं. आणि होमोसेपियन या माकडापासून माणसाचं निर्मिती झाली. बरोबर आहे? पण हे 3-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे? हे 3 लोकांचा सिद्धांत आपल्याला इतिहासामध्ये आपण केलं. मग काय झालं की माणूस हा असा प्राणी होता नाही का, आपली ती मेंटोसची जाहिरात दगडू, ते नाही का असं पहिले माकड होता, गाढव त्याला घेऊन चालला होता, नंतर मग त्याचं मेंटोस खाल्लं त्यांनी आणि तो परत आला आणि त्याचं माणूस झालं, ती जाहिरात येते. मग तसं यांनी सांगितलं की हे काय म्हणतं की माणसामध्ये भरपूर बदल होत गेले. त्याची त्याला पहिली शक्ती होती, ती शक्ती गळून पडाली. कारण आणि त्याचा जो माकड होता मागचा, तो उभा झाला, तो असा आडवा चालायचा, उभा झाला. म्हणून त्याला ते पायाचं जे काही तो हातांचा वापर पाय म्हणून करायचा पहिले, असं चालायचं. पण त्याचं गरज नाही राहिली त्याला, आता तो उभा राहायला शिकला. मग त्याच्या अंगावरचे सगळे केस गळाले. भरपूर सारे बदल होत जातात. म्हणून तो उत्क्रांत म्हणतात त्याला. असं एकदम नाही काल माकड होता, आज माणूस झाला असं नाही. त्याच्यासाठी हजारो वर्ष गेली असणार. हजारो वर्षामध्ये त्याचा थोडा-थोडा विकास झाला असणार. ह्या माणसामध्ये मेंदूचा विकास झाला आणि हे लोक काय करायला लागले, हे जे माणसं झाली होती, हे कबिल्यामध्ये राहायला लागले. एकत्र राहायला लागले सगळेजण. एकत्र राहून यांनी त्यांची स्वतःची संस्कृती निर्माण केली. स्वतःच्या नाही का आपण म्हणतो चाकाचा शोध लागला, आगीचा शोध लागला. असं होता भरपूर बदल झाले. आणि बदल होता भरपूर नाही का मग ते कबिल्यामध्ये राहायला लागले. त्याचा एक सरदार झाला. मग तो नियम ठरवायला लागला. मग एक जण ह्यांच्यावरती आक्रमण कर, त्यांच्यावरती आक्रमण कर. मग अशा भरपूर संस्कृत्यांचा नाश पण झाला. भरपूर संस्कृत्यांचा उदय झाला. नाही का? मग नंतर माणसाला गरज निर्माण झाली. मग माणसाने धर्म निर्माण केले असणार. आपल्याला त्याच्यामध्ये आपण जास्त पडायचं नाही, पण असू शकतं नाही का असं. मग देव निर्माण झाले असणार, धर्म निर्माण झाले असणार. मग त्यांची एकतासाठी जात निर्माण झाली असणार. मग भरपूर जण एका टोळीमध्ये राहणारे एका जातीचे. मग ते असे खूप साऱ्या गोष्टी निर्माण झाल्या असणार. बरोबर आहे? हां. मग आपल्याला हे मधला टप्प्याचा स्किप करायचा अभ्यास आणि आपल्याला डायरेक्ट उडी मारायचे आधुनिकवरती. मग ह्या मधल्या टप्प्याचा अभ्यास लास्टला करायचा. असाच अभ्यास करायचा असतो इतिहासाचा. बरोबर? आपण फार तर काय पाहिले? 3च प्रश्न पाहिले. बिग बँग थिअरी, भूखंडवादाचा सिद्धांत आणि उत्क्रांतवादाचा सिद्धांत. बरोबर आहे? त्याबरोबर इतिहासातला फेमस सिद्धांत आहे नाही का, लुटीचा सिद्धांत. ते तिथला सिद्धांत त्याच्यात पाहिजे. कोणी मांडला लुटीचा सिद्धांत? दादाभाई नौरोजींनी. आणि सायन्स मधला सिद्धांत आहे अणूचा सिद्धांत. तो पण फेमस सिद्धांत आहे. बरोबर आहे? मग अणूचा सिद्धांत कोणी मांडला? अणूचा सिद्धांत नाही आठवत नाव त्याचं. त्याचं नाव आहे जॉन डाल्टन.
बरोबर आहे. म्हणजे सगळे सिद्धांत आपल्याला टप्प्याटप्प्यात पाहिजे. बरोबर. बघा, इतिहासाचा अभ्यास करताना आपण काय पाहिलं, की पृथ्वीचं निर्मिती कशी झाली, मग त्याच्यामध्ये त्याचं खंड कसं पडले, मग ते नंतर मग आपल्याला कळालं, की बाबा होमोसेपियन हे माकडापासून आपण झालो. मग कबिले झाले, मग संस्कृत्या आल्या, मग एकमेकांवरती आक्रमणं झाली आणि मग तो इतिहास मधला तो आला, की भारत देशावरती पहिली मुस्लिम स्वारी कोणी केली. नंतर मग ते सुलतान होते, मग मुघल आले, पानिपताची पहिली लढाई झाली. मग अध्यात्मात भरपूर सारे नाही का त्या काळात संस्कृत्या होत्या त्या नाश पावल्या. मग महाराजांचा इतिहास आला आणि मग आपल्या आधुनिक भारताचा इतिहास आला. पण आपला जो आधुनिक भारताचा इतिहास आहे, तो आधुनिक भारताचा इतिहास एका घटनेने चालू होतो. तो ती घटना आहे तो 7 आहे 1453 साली. बघा अगोदरचा आहे. म्हणजे महाराजांच्या पण अगोदर ही घटना घडली. हा इतिहास इथनं चालू झालाय. जो की आपल्याला वेगळ्या टप्प्यामध्ये पाहिजे. बरोबर आहे. मग ह्या साली काय झालं असणार, असं काहीतरी घडलं ह्या साली, की त्या सालामुळे आपला पूर्ण इतिहास बदललाय, पूर्ण इतिहास. म्हणजे हे जर घडलं नसतं तर आज कदाचित अमेरिका नसती. हे जर घडलं नसतं तर आज कदाचित आफ्रिका खंडाचा विकास नसता झाला. एवढा नाही, आता ते तर खूप अविकसित आहेत पण भरपूर इम्पॅक्ट पडला असता. युरोपीय खंडाचा विकास नसता झाला जर ही घटना घडली नसती. म्हणजे एका घटनेमुळे आज आपलं जे जग इथं आहे. बघा, हे सगळं घडलं, हे सगळं आपल्या भारत देशाचा शोध घेण्यासाठी घडलं. म्हणजे आता जरी आपल्याला इतका इम्पॅक्ट नसला जगामध्ये, तरी ह्या कंडिशनला आपला देश सुपर हिरो होता. इथं आपण सगळ्यात नाही का पॉवरफुल होतो इथं. मग 1453 ला असं काय घडलं, तर 1453 ला एक ठिकाण होतं, त्या ठिकाणाचं नाव होतं कॉन्स्टँटिनोपल. हे कॉन्स्टँटिनोपल नावाचं ठिकाण, या ठिकाणामधनं युरोपीय लोक भारत देशात येत होते. कशासाठी येत असतील? गौतमी पाटीलला बघायला नाही ना. ते येत होते मसाला घ्यायला, ते येत होते आपल्याकडे मौल्यवान धातू घ्यायला, ते येत होते चहा घ्यायला. अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. ते म्हणजे चहापत्ती होती आपल्याकडं. चहा ऍक्च्युअली चहा नव्हता, तो इंग्रजांनी शोधला. त्या चहापासून चहा कसं बनवायचं, आपण पत्ती बनवायचं, ते सगळं घ्यायला ते आले होते. हे युरोपियन लोक यायचे आपल्याकडं. आपल्याकडं सगळ्यात महत्वाची गोष्ट कच्चा माल मिळायचा तो म्हणजे कापूस. तर आपले लोक भरपूर शेती करायचे. आपला सगळा शेतीप्रधान देश होता, आता पण आहे. तर कापूस यांना पाहिजे होता. इकडं कापूस पिकत नाही जास्त, आपल्या देशामध्ये पिकतो. आणि ह्यांना हेच पाहिजे होतं युरोपीय लोकांना. पण झालं असं, त्या ठिकाणामधनं ते लोक येत होते. हा ठिकाण ऑटोमन तुर्कांनी जिंकलं. ऑटोमन तुर्क म्हणजे तुर्क, तुर्कमेनिस्तान ज्याला आपण असं म्हणतो. बरोबर. या तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल नावाचं ठिकाण जिंकलं आणि हे ठिकाण जिंकल्यामुळं युरोपीय लोकांचा आपल्याशी संपर्क तुटला. बघा, इथं सपोज आपण पकडूया हा युरोप खंड आहे, इथं खाली असा हा आफ्रिका आहे आणि इकडं असा हा चिटकून थोडासा हे गॅप होता आणि असा हा भारत देश नाही का, असा आपला पकडूया हा आशिया आहे. बरोबर. इथं भारत देश खाली. हे युरोपियन लोक काय करायचे, इथं हा पार्ट होता, हे थोडस समुद्रातून यायचे आणि इथून असं भारत देशाकडे जायचे. हा एकमेव मार्ग होता, कारण इकडचे भरपूर प्रदेश खतरनाक होते, म्हणजे तिकडे जाता येत नव्हतं. मग हे इथनं आल्यानंतर ह्या ऑटोमन तुर्कांनी ते जिंकलं आणि ह्यांचा मार्ग बंद झाला. मग आता हे काय करणार, तर ह्या लोकांनी पाण्याच्या मार्गाने असं ह्या मार्गाने आपल्या भारत देशाचा शोध लावायला चालू केलं. असं केलं. म्हणजे ह्यांना किती शॉर्टकट होता बघा. इथनं निघाले, इथनं थोडंसं पाण्यामधून आले, इथनं चढले आणि थोडंसं लगेच आपल्या भारत देशामध्ये पोहोचायचे. म्हणजे 2-4 दिवसात पोहोचत असतील. इकडनं पार 15 दिवस लागतील त्याला यायला. पण आता गरज आहे ना, आता आता एक देश, ज्या देशाकडून आपण हजारो वर्षापासून काहीतरी मागवतोय आणि ते वस्तूच बंद झाली, तिथं प्रॉब्लेम होणारच ना. त्यांना कापूस पाहिजे, त्यांना मसाले पाहिजे, जेवण वगैरे बनवायला नाही का, थोडं काही गोष्टी इतर पण गोष्टी पाहिजे असतील, मौल्यवान धातू. कारण आपलं भारत देश सोने की चिडिया असं म्हणायचं नाही का. मग सोनं म्हणा, हिरे म्हणा, आपलं कोहिनूर हिरा घेऊन गेले ते. म्हणजे सगळे इथं आपल्या भारत देशामध्ये मिळायचं. मग आता बघा, काय काय फक्त अशी आधुनिक भारताचा इतिहास सुरुवात झालं 1453 पासून.
जे कॉन्स्टँटिनोपल ऑटोमन तुर्कांनी जिंकलं, युरोपियन लोकांचा भारत देशाशी संपर्क तुटला आणि आता हे युरोपियन लोक आपल्या भारत देशाच्या शोधासाठी निघाले आणि शोधासाठी निघाले म्हणून सगळा इतिहास घडलाय. हे निघाले म्हणून आपला जग आज इथपर्यंत पोहोचलाय. बघा एवढी डिमांड होती आपल्याला, बरं ना? मग ह्या शोधासाठी निघालेला पहिला व्यक्ती कोण असा प्रश्न आहे की भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघालेली समुद्र मार्गाने भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघालेली पहिली व्यक्ती कोणत्या देशाची होती आणि कोण होती असा प्रश्न TCS विचारतात. मग त्यांनी पहिल्यांदा एकदा विचारलं होतं ते कुठल्या देशातला होता, तो पोर्तुगीज होता. भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघालेला जो पहिला व्यक्ती होता तो पोर्तुगीज होता आणि ह्या पोर्तुगीज व्यक्तीचं नाव होतं बार्थोलोमेव डायस. असं बार्थोलोमेव डायस, बरोबर. थोडं काहीतरी लक्षात राहील ते, असं काही सगळ्याच गोष्टी ट्रिक नाही असं काही नसतं. होतं हे काही सगळंच लक्षात ठेवायचे, आपल्याला खूप साऱ्या टेस्ट घ्यायचे, ते अधूनमधून आपण प्रश्न कव्हर करू, नाही का? मग त्याच्यामुळे हे नावं लक्षात राहा. आता 3 नावं भरपूर खतरनाक होती: जॉर्जस लिमत्रे, अल्फ्रेड वेगनर, चार्ल्स डार्विन. ते 3 लक्षात राहिले आपले, बरोबर. दुसरं, पहिला पोर्तुगीज खलाशी जो भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघाला त्याचं नाव होतं बार्थोलोमेव डायस. आता ह्यांनी जायचं होतं असं फिरून, पण ह्यांनी थोडासा मार्ग बदलला आणि हा पोहोचला इथं, वाटत लागली त्याची. पण ह्यांनी काय, हे हरामी होते. ह्यांनी काय ठरवलं होतं, ह्यांनी सांगितलं का होतं की तुम्ही शोधासाठी निघाले, जिथं काळे लोक दिसतील ते भारतीय समजायचे. ते हरामी होते. मग ह्यांना काळेच लोक भेटले, ते खुश झाला हा, पण ते जरा जास्तच काळे होते. आफ्रिकेत पोहोचला ना तो. ह्या देशाला म्हणतात वेस्ट इंडिज. ते वेस्ट इंडिया असं उगाच नाव नाही पडलं त्या वेस्ट इंडिजचं. ह्या टोकाला, हे एकदम टोकाचा पोहोचलाय, एकदम टोकावरती आफ्रिका खंडाच्या शेवटच्या टोकावरती पोहोचला. तिथं ते वेस्ट इंडिया देश आहे, वेस्ट इंडिज जे येते, नाही का? ह्या टोकाला त्यांनी नाव दिलं केप ऑफ गुड होप, किंवा त्याला होप, होप म्हणजे आशा, गुड होप, आशेचे भूषीर असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे निघाला होता भारत देशाचा शोध घेण्यासाठी, पण इथे येऊन पोहोचला, त्याला आशा मिळाली की हा नाही बाबा, ह्या वेळेस मी फेल झालोय ना, कदाचित पुढच्या अटेम्प्ट मध्ये मी, नाही का, पुढच्या अटेम्प्ट मध्ये माझी निघेल पोलीस भरती, या अटेम्प्ट मध्ये घेईल. आता ही आशा त्याला राहिली, बरोबर. म्हणून ह्या टोकाला त्यांनी नाव दिलं केप ऑफ गुड होप, आशेचे भूषीर, बरोबर. पण हा परत फिरला, कारण याच्या बायका पोरांनी सांगून ठेवलं होतं पप्पा एवढ्या दिवसातच या, तो परत गेला, असं झालं. मग ह्याचं काम हुकलं, ह्याला काय परत येताच आलं नाही, हा राहिला तिथंच. मग ह्याच्या पाठोपाठ लगेच दुसरा माणूस निघाला, मध्ये 1-2 जण येऊन गेले, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. दुसरा व्यक्ती होता, तो व्यक्ती होता कोलंबस. कोलंबस होता. हा कोलंबसने काय केलं, ह्या बार्थोलोमेव डायसने त्याला नकाशा दिला. तो म्हटला की इथं मी लेफ्ट टर्न मारलंय, बरोबर आहे, तू राईट टर्न मार. हा राईट टर्न मारून इकडे आला आणि इकडे त्याला असं खाली अमेरिका देश मिळाला. तर अमेरिकेत येऊन पोहोचला तो, पण तोपर्यंत अमेरिका जगालाच माहित नव्हती, जी आजच्या कंडिशनला जगाची महासत्ता आहे. एका वेळीस जगाच्या नकाशावरच नव्हती ती, बघा. पण कोणाच्या शोध घेण्यासाठी निघाले, भारत देशाच्या. लागला शोध अमेरिकेचा, अमेरिकेने पाय धरून गेलं काय आपलं रोजचं, मग किती आपल्यालाच हे करते ना, टॅरिफ वाढवते, बघ. असं तो इथे येऊन पोहोचला कोलंबस, पण कोलंबसला पण सांगितलं होतं जे काळे लोक दिसतील ते भारतीय, पण याला निचले गोरे लोक. मग हा म्हटला या लोकांना रेड इंडियन. मग हा पण प्रश्न आला की कोलंबसने अमेरिकेतल्या लोकांना कुठल्या नावाने संबोधलं, रेड इंडियन्स. आता लाल लोक असतात का, ती गोरी होती जरा जास्त, मग ते रेड इंडियन्स असं म्हणतात या लोकांना इथले, बरोबर आहे. सोपं आहे, काय नाही, असं गोष्टी रूपात लक्षात राहत. पहिला व्यक्ती होता बार्थोलोमेव डायस. त्या बार्थोलोमेव डायस वरती प्रश्न आलाय की केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावला, एवढंच आलं, जास्त नाही. केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावला, बार्थोलोमेव डायसने. दुसरं, पुढं काय, अमेरिकेचा शोध कोणी लावला, कोलंबसनं. का, कारण अमेरिका मिळाली त्याला. भले त्यांनी नाव नाही दिलं, भले तो समजत होता इंडियाचे, तो खुश होऊन गेला की मी भारत देशाचा शोध लावला, पण ह्याचा मित्र होता कोलंबसचा,
त्याचं नाव होतं अमेरिको वेस्पुसी. त्या अमेरिको वेस्पुसीला याच्यावरती कन्फर्म गॅरंटी होती की माझा मित्र भारत देशाचा शोध लावूच शकत नाही. तो परत आला, तो म्हणला तू खोटा बोलतोय, माझा तुझ्यावरती विश्वासच नाही, तू खोटं सांगतोय. हा परत आला. परत आल्यानंतर त्याला मात्र कळालं, त्याला गॅरंटी होती की माझा मित्र काही करू शकत नाही. तो कसा आहे आपल्यालाच माहित असतं आपला मित्र कसा आहे. मग तो म्हटला की हा भारत देश नाहीये, तू ज्या देशाचा शोध लावलाय ना तो देश वेगळा आहे, तो खंड कुठला तरी वेगळा आहे, जो आतापर्यंत आपल्याला माहितीच नव्हता. मग त्या खंडाला त्यांनी नाव दिलं, स्वतःचं नाव दिलं. अमेरिको वरनं अमेरिका मिळालं, म्हणजे त्याचं नाव होतं अमेरिगो. ठीक आहे. त्या अमेरिगो वरनं अमेरिका असं नाव पडलं बघ, अमेरिका. पण एकच ओ वरून का केलं त्यांनी, बरोबर आहे. म्हणजे काय तुम्हाला काय लक्षात ठेवायचे फक्त की हे 1453 ची गोष्ट. दुसरं, पहिला व्यक्ती भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघालेले पहिले व्यक्ती कोण? पोर्तुगीज. पहिले व्यक्ती पोर्तुगीज आणि त्यात नाव स्पेशल कोण? बार्थोलोमेव डायस. हा बार्थोलोमेव डायसने केप ऑफ गुड होपचा शोध लावला. त्याच्यानंतर कोलंबस निघाला. त्या कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. अमेरिकेचा शोध लावल्यानंतर त्यांनी त्याला नाव वगैरे दिलं नाही, ते नाव मात्र अमेरिको वेस्पुसीने दिलं. बरोबर आहे. म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, अमेरिकेचा शोध आला तर कोलंबसच म्हणायचं, अमेरिको नाही म्हणायचं. नाव कोणी दिलं असं म्हटलं तर अमेरिको म्हणायचं. ठीक आहे, सोपं आहे बघा. ह्या तिघा जणांचा झाला. आता आपला हिरो येणार आहे, जो भारत देशाचा शोध लावणार आहे आणि तिथनं आपला इतिहासच बदलणार. बरोबर. गामा गामा मारेगा, नाही का. आता प्रश्न बघा किती खतरनाक आता होतात, की पुढचा व्यक्ती, चौथा व्यक्ती जो भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघाला होता, त्याचं नाव होतं वास्को द गामा. बघा, 1453 पासून ते 1498 पर्यंत हे लोकांनी कसं काढलं असेल. एवढ्या वर्ष त्यांनी काढले, असं एका दिवसात नाही झालं. पण हार मानली का त्यांनी? नाही. 53 पासून प्रयत्न केले 98 पर्यंत. बरोबर. मग तेवढ्या वर्षाचा कालखंड आहे आणि ह्या वर्षी आपल्या भारत देशाचा शोध लागला. पण कुठून? समुद्र मार्गाने लागला. ऑलरेडी होता आपला देश, बरोबर आहे. मग ह्यांनी काय केलं, हा जो वास्को द गामा होता हा सुद्धा पोर्तुगीज होता. हे मधले जे आले होते कोलंबस आणि अमेरिको वगैरे हे दुसऱ्या देशातले होते. ठीक आहे, ते काय आपल्याला महत्वाचं नाही. हा काय झाला, हा असा इकडे येऊन आपल्या कलिकत बंदरामध्ये पोहोचला. म्हणजे काय सांगणार तुम्हाला, वास्को द गामा निघाला, ह्याने भारत देशाचा शोध लावलाय वास्को द गामाने. कधी? ते विचारलं 1498 ला. कुठल्या बंदरात येऊन पोहोचला तर कलिकत. कलिकत म्हणजे कोलकाता ना. कलिकत केरळमध्ये. कुठे आहे कलिकत? केरळमध्ये. मग तुम्हाला प्रश्न येतो की वास्को द गामा आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागाला वळसा घालून भारत देशामध्ये पोहोचला? ते कुठल्या? केप ऑफ गुड होपला वळसा काढून तो भारत देशामध्ये पोहोचला. असं आहे. म्हणजे काय म्हटलं, वास्को द गामा हा आफ्रिका खंडाच्या केप ऑफ गुड होपला वळसा घातला आणि भारत देशामध्ये येऊन पोहोचला. ते केप ऑफ गुड होप आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा, अगोदर ह्यांनी शोध लावलाय, त्याच्यावर ह्यांनी आपल्याला असा प्रश्न आलाय, प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, ते सगळे मी पीडीएफ टाकतो. आजचं जे शिकवणार आहे ते आलेले प्रश्न कुठले आहेत ते सगळे मी पीडीएफ टाकतो त्याचे. बरोबर. बघा काय म्हटलं मी, वास्को द गामा आफ्रिका खंडाच्या केप ऑफ गुड होप या ठिकाणाला वळसा घातला आणि कलिकत बंदरामध्ये येऊन पोहोचला. आता ह्या कलिकत बंदरामध्ये केरळ मधल्या तिथं झामोरीन नावाचा राजा होता. हा सुद्धा आलेला प्रश्न आहे की वास्को द गामा ज्या वेळेस कलिकत बंदरात आला त्यावेळेस कोणत्या राजाचं राज्य होतं, तर ह्याचं नाव आहे झामोरीन. आणि हा झामोरीन राजा आणि वास्को द गामामध्ये थोड्याशा लढाया झाल्या, पण नंतर यांची सेटलमेंट झाली. नंतर सेटलमेंट झाली आणि ह्या वास्को द गामाला व्यापार करण्यासाठी परमिशन मिळाली. असं. ठीक आहे. मग झालं असं की हा व्यापारी म्हणून आलाय. हा कुठला सेनापती नाही, हा कुठला माणूस नाही की त्यांनी आपल्या भारत देशावरती राज्य केलंय. हा फक्त सेनापती म्हणून आला होता वास्को द गामा, जस्ट फॉर व्यापार करण्यासाठी, बाकी काही नव्हतं त्याचं. म्हणजे जिंकणं, कुठली भूमी जिंकणं, तिथं राज्य करणं अशासाठी नव्हता. मग हा काय केला, हा 1498 ला परत 1502 ला पण आला.
कारण एका अटेम्प्टला येऊन त्याचं काही नाही का म्हणजे सगळं काही सामान पूर्ण होणार नव्हतं. ह्याला कळालं की भरपूर मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ आपल्याला मिळाली, आपण करोडोत खेळू. आणि असं इतिहासाच्या पन्न्यामध्ये म्हणतात की ह्याने 2 जहाजं घेऊन गेला. दोन्ही वेळा झाला 2 जहाजं घेऊन गेला. याच्यात 10 पिढ्यांनी बसून खाईल इतकं संपत्ती यांनी कमवली होती. असं म्हणतात. आता काही जण नाही का, काही काही इतिहासकार असतात ते वेगळ्या पद्धतीने इतिहास सांगतात. ते म्हणतात ह्यांनी भरपूर नाही का वास्को द गामाने भरपूर लूट केली भारताची, भरपूर लोकांचं मारलं, कितीतरी मंदिरं तोडली वगैरे असं तसं त्याचं पण असं काही उल्लेख कुठंच नाहीये. हा फक्त व्यापार करण्यासाठी आला होता. यांनी व्यापार केला पण भरपूर पैसा कमवला. म्हणजे फार खूप पैसा होता आपल्या भारत देशामध्ये. त्यांनी त्याला मात्र समजलं ते. बरोबर आहे? ह्या वास्को द गामा पण भ्राम्य आहे. म्हणजे वास्को द गामाने व्यापार केला, पण घरी जाऊन म्हणजे स्वतःच्या देशात जाऊन तिथल्या सैनिकांना मात्र सांगितलं, की भारत अशी सोने की चिडी आहे. तर तिथं गेल्यावरती आपल्या देशाचं भलं होईल. तुम्ही तिथं जा, तिथल्या लोकांना हरवा, तिथल्या राजांना मारा, तिथं राज्य करा, लुटा आणि आपल्या देशात घेऊन या. मग ह्याचं ऐकून, या वास्को द गामाचं ऐकून एक व्यक्ती तसा भारत देशामध्ये आला. मग तिथून चालू होता पोर्तुगीजांचा इतिहास. म्हणजे पोर्तुगीज आपल्या भारत देशामध्ये तिथनं चालू झालं. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये पहिली युरोपीय सत्ता स्थापन झाली, ती सत्ता होती पोर्तुगीज. आणि सर्वात शेवटी गेले ते. सर्वात आले पण सर्वात लवकर आणि गेले पण सर्वात शेवटी. असं. बरोबर? मग ह्याच्यात काय रिवाइज करायचं? 1453 कॉन्स्टँटिनोपल पुढचं तो ऑटोमन तुर्कांनी जिंकलं ते. भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघालेली पहिली व्यक्ती होती. त्या पहिल्या व्यक्तीचं नाव होतं बार्थोलोमेव डायस. बरोबर आहे? हां. ह्या बार्थोलोमेव डायसने काय केलं? केप ऑफ गुड होपचा शोध लावला. ते आफ्रिका खंडाचं शेवटचं टोक होतं. कोलंबस निघाला. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. अमेरिका नव्हती सॉरी भारत देश नव्हता तो, ती अमेरिका होती. हे अमेरिकेला कळालं आणि अमेरिकेने त्याला नाव दिलं. संपलं. भारत देशाचा शोध लावणारी व्यक्ती कोण होती? वास्को द गामा. हा जेव्हा आला तेव्हा कोणत्या राजाचं राज्य होतं? सामोरे. बरोबर? हां. आणि हे कलिकत कुठे आहे? केरळमध्ये. तर पुढचं ह्याने कुठल्या ठिकाणाला वळसा घातला? केप ऑफ गुड होपला किंवा आशेचे भुशीर या ठिकाणाला वळसा घातला आणि हा येऊन कलिकत बंदरामध्ये येऊन पोहोचला. बरोबर आहे? हां. मग आता ह्या वास्को द गामाचं ऐकून त्यांचा एक सेनापती, पोर्तुगीज सेनापती भारत देशामध्ये आलाय. आणि आता आपल्याला पहिल्यांदा पोर्तुगीजांचा थोडासा अभ्यास पाहिजे. एकदम 2-4 मिनिटाचा अभ्यास आहे. जास्त अभ्यास नाही पोर्तुगीजांचा. कारण ते जास्त टिकलेच नाही. म्हणजे त्यांचा प्रसार काही जास्त झाला नाही. आले पण पहिले, गेले पण शेवटी. पण एवढा प्रभावी त्यांचा इतिहास नाही, जेवढा इंग्रजांचा आहे. बरोबर आहे? मग आपल्याला काय पाहिजे आता, की पोर्तुगीज कोण होता? तो पहिल्यांदा आला. त्यांनी कुठं राज्य केलं? त्याची राजधानी कुठली बनवली? त्यांनी कोणाला हरवलं वगैरे सगळं आपल्याला पाहिजे. बघा, ज्या माणसाने त्यांना सहारा दिला पोर्तुगीजांना, त्याच माणसाचा गेम केला त्यांनी, झामोरीनचा. बरोबर आहे? मग तो कोण होता? पहिला व्यक्ती, त्याचं नाव होतं फ्रान्सिस्को दी अल्मेडा. फ्रान्सिस्को दी अल्मेडा असं त्या व्यक्तीचं नाव होतं. हा फ्रान्सिस्को दी अल्मेडा, ए फॉर अल्मेड, पहिला गव्हर्नर. ठीक आहे? हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर आहे. पहिला गव्हर्नर जो भारतात हा आला कोचीन मध्ये. कोचीन तेव्हा कोची होतं ते. बरोबर आहे? कोचीन. त्या कोचीन मध्ये आलं, त्याने झामोरीनला हरवलं आणि बनला तो पहिला गव्हर्नर पोर्तुगीजांचा. आणि आता ऑफिशियली ते भारत देशाचे मालक झाले. थोडेफार का होईल. बरोबर आहे? मग ह्या फ्रान्सिस्को दी अल्मेडाने काय केलं? तर त्यांनी पोर्तुगीजांची राजधानी बनवली कोचीन. कारण ऑब्व्हियसली तिथं राज्य करायची, तिथं राजधानी पाहिजे. ती राजधानी बनवली कोचीन. असं काही एवढं विचारणार नाही. तुम्हाला काय विचारणार? की पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर कोण? हा पहिला प्रश्न बस. ह्याच्या व्यतिरिक्त काही विचारत नाही. ह्याने काय केलं? कोचीन जिंकलं. आसपासचा भरपूर प्रदेश जिंकला. पण एवढा प्रभावी त्याला करता आलं नाही का? कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोटी होते. एकदमच पसरत नाही. बरोबर आहे? तसं हा काही जास्त प्रभावी निघाला नाही. हे 5-6 वर्ष राहिला. 5-6 वर्ष राहिल्यानंतर हा त्याच्या घरी गेला आणि पोर्तुगीजांनी
दुसऱ्या गव्हर्नरला पाठवलं. त्या गव्हर्नरचं नाव होतं अल्बुकर. हा मात्र महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण ह्या माणसाने गोवा जिंकलंय. गोवा जिंकलं पण. आणि ह्या गोव्यामध्ये त्या काळामध्ये एक प्रथा होती, सतीची प्रथा. ती सतीची प्रथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालायची गोव्यामध्ये. ती गोव्यामध्ये सतीची प्रथा बंद केली अल्बुकर्कने. बघा, चांगलं केलं याने. बरोबर. फ्रान्सिस्को दी अल्मेडा हा पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर होता. त्यांनी कोचीन जिंकलं, त्यांनी आसपासचा भरपूर प्रदेश जिंकला, इथं राजधानी बनवली, गोवा वगैरे इकडे पसरला होता. पण अल्बुकर्क आल्यानंतर अल्बुकर्कने गोवा जिंकलं आणि ह्या गोव्यामध्ये सती प्रथा बंद केली. बंद केली. एवढंच प्रश्न आतापर्यंत एमपीएससी ला आलाय, पोलीस भरतीला अजून आला नाही की सतीची प्रथा गोव्यामध्ये कोणी बंद केली. ती बंद करणारा व्यक्ती होता अल्बुकर्क. बरोबर आहे. हा, तसा भारत देशामध्ये पूर्ण भारतामध्ये बंद करणारा सतीची प्रथा कोण होता? विल्यम बेंटिक. बरोबर आहे. ते नंतर पाहायचे आपल्याला. आपण आता सध्या पोर्तुगीजच करतो. आता शेवटचा गव्हर्नर, याच्यानंतर पोर्तुगीजांचा अभ्यास संपला. बघ, तेवढाच अभ्यास आहे 5 मीटर, त्याच्यावरती काही पोर्तुगीज नाही करायचं. पोर्तुगीज आले कधी? 1498 आणि गेले कधी? 1961 ला. हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठून गेले? गोवा इथं स्वतंत्र झाले बघा. एवढ्या उशिरा राहिले गोव्यामध्ये. 1961 पण म्हणजे महाराष्ट्राची स्थापना पण झाली तरी गोवा स्वतंत्र नव्हता. नंतर मग गोवा झाला. त्या गोव्यामध्ये स्वतंत्र करण्यासाठी एक व्यक्ती होतं, त्या व्यक्तीचं नाव होतं टीबी कुन्हा. ते आपल्याला नंतर पाहायचे. ते इथं आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा. पण आपल्याला काय म्हणायचं? 1498 ला आले आणि 1961 ला गेले. बरोबर आहे. हा, अल्बुकर्कने सती प्रथा बंद केली. फ्रान्सिस्को दी अल्मेडा पण गेला घरी. अल्बुकर्क पण नंतर घरी गेला. याच्यानंतर एक व्यक्ती आला, शेवटचा त्याचा अभ्यास करायचा. भरपूर नंतर गव्हर्नर असणार आहे, पण आपल्याला त्याचा फायदा नाही काही, कारण आपल्याला कधी प्रश्न येणार नाही. त्याचं नाव होतं निनो डी कुन्हा. सॉरी, निनो. असं नाव आहे. अवघड आहे थोडी नाव, नाही का? निनो डी कुन्हा. बरोबर आहे. हा, ह्याचं एकच वाक्य आहे. एका वाक्यात त्याचा इतिहास संपतो. काय? की हा म्हटला आपली कोचीन राजधानी नको, गोव्यामध्ये मस्त बीच वगैरे आहेत, नाही का? आपण गोव्याला आपली राजधानी बनवू. मग ह्यांनी गोवा राजधानी बनवली. बस, संपलं. मग तिथून पोर्तुगीजांची राजधानी गोवा बनली आणि भारत देशामध्ये जास्त प्रभावीपणे राज्य केलंय पोर्तुगीजांनी, ते गोव्यामध्ये केलं. म्हणून गोव्यामध्ये बरीचशी थोडीफार डेव्हलपमेंट जुन्या काळातली दिसते. ती पोर्तुगीजांची थोडीशी मेहरबानी असं. भरपूर सारे तिथं, नाही का, जुन्या वास्तू आहेत तिथं. मग फ्रान्सिस्को दी अल्मेडा पहिला गव्हर्नर, त्यांनी काय केलं? कोचीन राजधानी केली. अल्बुकर्कने सती प्रथा बंद केली आणि निनो डी कुन्हाने गोवा राजधानी केली. यावरती जास्त आपण अभ्यास करायचा नाही. आपल्याला काही मोठं काही 10 पानी निबंध लिहायचं नाही. एका वाक्यात आपल्याला लिहायचं, पण थोडीशी माहिती असली पाहिजे. बरोबर आहे. आता मधला आदला मधला इतिहास त्यांचा एकच गोष्टचं पाहिजे. त्याच्यानंतर पोर्तुगीज संपले. मग आपले इंग्रज येणार, नाही का? फ्रेंच येणार, सगळेही येणार. ती आपण फक्त एवढंच आहे, जास्त ते नंतर डिटेलमध्ये आपल्याला पाहिजे. फक्त काय एवढं की इंग्रज येतील आता नंतर काही दिवसात. मग त्यांच्यामध्ये आणि पोर्तुगीजांच्या मध्ये एक युद्ध होईल आणि त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होईल, नाही का? कॉम्प्रोमाइज होईल, त्याला आपण म्हणतो तह वगैरे होईल. तह झाल्यानंतर इंग्रजांचा एक राजकुमार असेल, त्या राजकुमाराचं लग्न पोर्तुगीजांच्या पोरीशी होणार आहे, राजकुमारीशी. आणि इंग्रजांना काय मिळणार आहे? मुंबई मिळणार आहे, अंधन म्हणून, हुंडा म्हणून. मग आपण काय घेतो? थार. इंग्रजांनी डायरेक्ट मुंबईच घेतली, नाही का? हुशार होते ते. असं ते पाहिजे आपल्याला, टप्प्याटप्प्यात पाहिजे, काय झालं नाही का? फक्त काय की सध्या पोर्तुगीजांचा इतिहास जेवढा आपल्याला पाहिजे होता तो आपण पाहिला. फक्त एक आता सध्याच्या कंडिशनला महत्वाचं काय आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की आहे पीडीईएफ. आता हे काय आहे? हो, ठीक आहे. हे विचारलं जातं की युरोपीय सत्तेचा क्रम खालीलपैकी कोणता आहे? मग 4 ऑप्शन देणार. त्याच्यापैकी हा क्रम आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणजे भारत देशामध्ये पहिले पोर्तुगीज आले, त्या पोर्तुगीजांनी सत्ता स्थापन केली भारत देशामध्ये. बरोबर आहे. डी डी वर्ण आहे डच. बरोबर. हा,
ई वरनं आहे इंग्रज, बरोबर आहे. आणि एफ वरून आहे फ्रेंच. युरोपीय सत्तेचा क्रम. भारत देशामध्ये युरोपीय सत्ता कशा पद्धतीने स्थापन झाली त्याचा क्रम अशा पद्धतीचा आहे. पहिला आहे पोर्तुगीज आले, मग डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले. लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. त्याची ट्रिक आहे, पीडीएफ असतं डी मध्ये टाकायचं नाही का, सॉरी ई मध्ये टाकायचं, मध्ये झालं नाही का, पीडीएफ टाकायचं, असं करायचं. बघा पीडीएफ असते नाही का आपली मोबाईल मध्ये, त्याची ई मध्ये टाकलं तर पीडीएफ झालं. असं पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, बरोबर. पोर्तुगीज कधी आलते? 1498 ला. गेले 1961 ला. सध्या एवढं लक्षात ठेवा, बाकी आपल्या टप्प्याटप्प्यात आपण करूया, बरोबर आहे. मग झालं काय की ह्या लोकांची पहिली वखार विचारली जाते, की पोर्तुगीजांची वखार म्हणजे काय. आता हे असंच नाही आले ना, हे काहीतरी व्यापार करण्यासाठी आले होते. भारत देशामध्ये कोणीही राज्य करण्यासाठी आलं नाही सुरुवातीला. पण भारत देश इतकं चांगलं होता राज्य करण्यासाठी नाही का, कोणी या राज्य करून जा असं होतं आपल्या, कोणी या आजही असतात नाही का. तसं ह्या लोकांनी राज्य केलं पहिलं पोर्तुगीजांनी. आणि व्यापार करण्यासाठी एक वखार असते, ज्याला आपण आता एपीएमसी मार्केट असतात तसे पहिले ह्यांना सामान ठेवण्यासाठी वखार असायच्या, गोदाम म्हणतो. ह्यांची पहिली वखार कोचीनला स्थापन झाली, कारण ह्यांची राजधानी पण कोचीनला आहे, केरळ कोचीन मध्ये, बरोबर आहे. हा, पोर्तुगीजांची पहिली वखार कोचीन मध्ये झाली. डचांची पहिली वखार जी आहे ती वखार आहे मसुलीपट्टणमला. थोडं असं क्रमाने लक्षात राहिलं की होत. कोचीन, मसुलीपट्टणम, सुरत, सुरत. बघा, पोर्तुगीज पहिले लोक होते जे भारत देशात सत्ता स्थापन केली, ते 1498 ला आले, एवढं लक्षात ठेवा. तो आपल्याला माहिती आहे, वास्को द गामा गेले 1961 ला, बरोबर आहे. हा, पुढं त्यांची पहिली वखार कुठं? कोचीनला. डच आले, डच. ते कधी आले, काय आले, एवढं काही गरजेचं नाही. नुसतं फापट पसार अभ्यास नाही करायचा, बरोबर आहे की नाही, शॉर्टकट मध्ये. ते आले आणि त्यांनी मसुलीपट्टणमला त्यांची वखार स्थापन केली. मसुलीपट्टणम म्हणजे आजचं विशाखापट्टणम, ज्याला आपण विशाखापट्टणम म्हणतो. कुठे आहे ते विशाखापट्टणम? आंध्र प्रदेशमध्ये. तिथं ते मसुलीपट्टणमला त्यांनी वखार स्थापन केली. मग इंग्रजांची पहिली वखार कुठं? तर इंग्रजांची पहिली वखार सुरत मध्ये आहे. ऑफिशियली याचे आन्सर मसुलीपट्टणम पाहिजे, पण पोलीस भरती सुरत देते आन्सर, म्हणून आपण लक्षात ठेवा सुरत. पण ऑफिशियली मसुलीपट्टणम आहे, कारण तिथं त्यांनी पहिली वखार बांधली होती. परमिशन मिळाली सुरतला, पण वखार बांधून झाली होती त्यांची पहिली मसुलीपट्टणमला, पण आपण उत्तर सुरत म्हणायचं. आपल्याला विचारलं इंग्रजांची पहिली वखार कुठे? सुरत म्हणायचं. आणि फ्रेंचांची पण पहिली वखार सुरत आहे. हा क्रम भरपूर वेळा आलेला आहे. म्हणजे एक तर क्रम विचारणार, नाही तर त्यांची पहिली वखार विचारणार, बरोबर आहे. आता इंग्रज कधी आले? तर इंग्रज आले 1600 मध्ये. एकदम कट टू कट 1600 मध्ये आले. बघा हे कधी आले? 1498. 102 वर्ष हे थांबले होते. पण थांबून नंतर सगळ्यांचा नाही का मोठे मोठे गार केले गंमत मध्ये, सगळं असं करणार आहेत. हे सगळं सगळ्यांना गार करणार आहेत, आणि मग सगळं भारत देश जिंकणार आहे. ह्यांचा अभ्यास आपल्याला फार मोठा विस्तीर्ण करायचे, ज्याच्यावरती आपल्याला खूप प्रश्न येतात. मग भरपूर टप्प्याटप्प्यामध्ये सगळं करूया, बरोबर आहे. हा, मग आपल्याला काय करायचे? सुरुवात, इंग्रज कसे आले, कोणी परमिशन दिली, काय केलं, सगळं आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा, बरोबर. हा, मग नंतर येणार इंग्रजांनी ह्या सगळ्यांसोबत एक एक लढाया लढल्या, पण भारत देशामध्ये ते जास्त लढाया सुरुवातीला लढले नाहीत. म्हणजे आले 1600 मध्ये, ते सत्ता स्थापन झाली 1757 मध्ये. बघा एवढ्या वर्ष थांबले. हे आले 1498 मध्ये, आणि लगेच 1504 1506 मध्ये मालक झाले भारत देशाचे, छोटेफार गाव होईना. पण हे आले बघा 1600 मध्ये इंग्रज, आणि भारत देशाचे मालक बनले 1757 मध्ये. एवढ्या वर्ष, 150 वर्ष थांबले. म्हणजे हा असतो अभ्यास. प्रत्येक माणसाचा अभ्यास केला त्यांनी, प्रत्येक ठिकाणाचा अभ्यास केला, प्रत्येक किल्ला अभ्यास केला, आणि सगळं अभ्यास करून कोण फुटणार, कोणाला 50 कोटी दिले तर कोण कुठं जाणार, सगळं त्यांना माहित होतं नाही का. हे सगळं त्यांनी अभ्यास केला, आणि टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांना आपल्या जाळ्यात ओढलं, आणि भारत देश काबीज केला. त्याचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा, बरोबर आहे. हा, आज जर जास्त होईल नाही का, भरपूर नाव आहे, ही कॉम्प्लिकेटेड नावं, एवढ्यापर्यंत थांबू आपण आजच्या दिवस. मग कसं होतं की हे सगळं पूर्ण थेअरी आहे. हे थेअरीवरती आपण थोडंसं प्रश्न वगैरे तुम्हाला पाठवतो, तुम्हाला पण कळून जाईल की काय प्रश्न वगैरे येतात.
मग त्याच्यावरून आपण सगळं टप्प्याटप्प्यामध्ये आपण अभ्यास करूया. ठीक आहे? ठीक आहे. आजच्यासाठी थांबूया. मग उद्या आपण पाहूया इंग्रज कसे आले, त्यांनी कुठली लढाई लढली. मग 1757 ला प्लासीची लढाई, मग बक्सरची लढाई, मग पानिपताचं तिसरं युद्ध त्यांच्यामध्ये त्यांचं काय योगदान होतं. मग पेशव्यांचा कसा नाही का एक शेवट केला. सगळं 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 आपल्याला अभ्यास करायचंय आणि सगळं एकदम टप्प्याटप्प्यामध्ये जायचं. ठीक आहे? आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबूया. उद्या बघू भेटूया आपण.